नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि हलका गोड ताज्या चवीचा असा लाल जाम सरबत, किंवा ह्याला रोज ॲपल पण म्हटलं जातं। रोज ॲपलचं ज्यूस घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। हे मी जाम गावावरून काढून आणलेले झाडाचे, हे बघा। आणि तुम्ही कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी जाम काढलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 वेळा, आणि हे आता बारीक कापून घ्यायचे आहे। त्याचा देठ आणि पुढचा भाग कापून टाकायचा आहे आणि बारीक असे कापून घ्यायचे आहेत। लाल जाममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं हे फळ आहे, त्यामुळे उष्णतेत शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते। या ज्यूसमध्ये नैसर्गिक चव, हलकी गोडी आणि जबरदस्त फ्रेशनेस मिळतो। हे बघा, हे असं देठाकडचा भाग पाहिजे तर असा काढून टाकायचा सुरीने, आणि बारीक असे मी चिरून घेणार आहे। हे बघा, 10 लाल जाम मी बारीक असे कापून घेतलेले आहेत। जाम कापल्यावर हे जास्त वेळ ठेवायचे नाहीत, ते काळे पडतात। जसे ॲपल आपण कापून ठेवले की काळे पडतात, तसेच हे पण काळे पडले जातात। आता मी हे कापून घेतलेले लाल जाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तुमच्याजवळ जर ज्युसर असेल तर त्यामध्ये पण बारीक केलं तरी चालेल। यामध्ये आता मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकत आहे, आणि 2 जाम मी ठेवून दिलेले आहेत, ते नंतर आपल्याला लागणार आहेत त्यासाठी ठेवले आहेत। आणि जरासंच मीठ टाकायचं आहे। अर्धा ग्लास छोटं मी पाणी टाकून घेत आहे त्यामध्ये, आणि 4 चमचे छोटे साखर टाकते आहे। आणि हे आता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मिक्सरला मी बारीक असा वाटून घेतलेला आहे सरबत बनवण्यासाठी लाल जाम। लाल जामचा 2 पद्धतीने मी ज्यूस बनवायला दाखवणार आहे। त्यासाठी मी 1 ग्लास घेतलेला आहे, आणि हे बारीक चिरून मी लाल जाम घेतलेला आहे, तो टाकायचा आहे थोडासा चिरून घेतलेल्या फोडी। आणि पुदिना घेतलेला आहे 2 ते 3 पानं, ती पण अशी बारीक करून टाकायची आहेत। आणि लिंबाचा तुकडा थोडासा घेतलेला आहे, तो टाकलाय। आणि ह्याला आता थोडं हलकसं असं दाबून क्रश करून घ्यायचं आहे। लाल जाम जे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे ते 4 चमचे टाकून घ्यायचे आहे छोटे, आणि यामध्ये स्प्राइट टाकायचं आहे थोडंसं, जे थंड असतं ते। हे बघा, मस्त असा आपला ज्यूस बनवून तयार आहे बघा। आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं रोज ॲपल मॉजिटो ड्रिंक बनवून तयार आहे। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवते लाल जामचं सरबत। त्यासाठी मी मिक्सिंग बाउलमध्ये जे वाटून घेतलेले लाल जामची आहे तो मी काढून घेतलेला आहे सर्व मिक्सिंग बाउलमध्ये, आणि त्यामध्ये आता मी थंड पाणी टाकून घेते आहे। साधारण 1 ग्लास मी पाणी टाकलंय, जास्त पण पातळ करायचं नाही आहे। आणि चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये पाहिजे तर तुम्ही 4 ते 5 पुदिन्याची पानं अशी बारीक करून टाकू शकता। तुमच्याजवळ जर असेल पुदिना तर टाका। हा बघा, बनवून घेतलेला ज्यूस आता हा ग्लासमध्ये मी ओतून घेणार आहे।
एक लाल जाम मी बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकूया आतमध्ये. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं हलक्या गोड ताज्या चवीचं लालजाम सरबत किंवा रोज ॲपल ज्यूस बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने ज्यूस नक्की बनवून बघा. आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.